मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या दोन्ही टीमांच्या मध्ये आज इलिमिनेटर सामना रंगणार आहे। तर या सामन्यामध्ये ज्यांचा पराभव होईल ती टीम या IPL मधून बाहेर होणार आहे आणि ज्यांचा विजय होईल, काल जी टीम पराभूत होऊन आलेली आहे पंजाब किंग्स यांच्याविरुद्ध त्यांचा क्वालिफाईड 2 सामना होणार आहे। तर हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल। चंदीगड या मैदानावरती हा सामना खेळवला जाईल। मुंबई इंडियन्सची टीम देखील या IPL मध्ये तगडी आहे आणि गुजरात टायटन्सची टीम देखील या IPL मध्ये तगडी आहे, परंतु गुजरात टायटन्स मागील 2 मॅचमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे मोमेंटम थोडे बिघडलेले आहे। लखनौ सुपर जायंट्सनी त्यांचा पराभव केला आणि चेन्नई सुपर किंग्सनी त्यांचा 83 धावांनी पराभव केला। हा पराभव त्यांच्या जीवावरही लागू शकतो। तर 2 सामन्यामध्ये लास्टच्या त्यांचा पराभव झालेला आहे आणि मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्सने त्यांच्या लास्टच्या सामन्यामध्ये पराभूत केले आहे, परंतु मुंबई इंडियन्स याआधी त्यांच्या 8 सामन्यांपैकी 7 सामने जिंकलेली होती, परंतु मागील मॅचमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे। मुंबईची टीम या IPL मध्ये पहिल्या 5 मॅचेसमध्ये फक्त एका सामन्यामध्ये विजयी आणि 4 सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला होता। या स्थितीमधून देखील मुंबई इंडियन्स टॉप 4 मध्ये पोहोचलेली आहे। त्यांना टॉप 1 मध्ये क्वालिफाय करण्याची खूप मोठी संधी होती, परंतु पंजाब किंग्सने त्यांचा पराभव केला आणि पंजाब किंग्स क्वालिफाय 1 सामना काल खेळलेला आहे आणि मुंबई इंडियन्स आता इलिमिनेटर सामना खेळणार आहे। तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर पंजाब किंग्सला पराभूत करून आधीच फायनलमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। तर आज गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये जो विजय होईल तो काल पराभूत होऊन आलेल्या पंजाब किंग्सशी त्यांचा सामना होईल आणि आजच्या मॅचमध्ये ज्याचा पराभव होईल ती टीम या IPL मधून बाहेर होणार आहे। तर मुंबई इंडियन्सला या सामन्यात मोठा धक्का देखील बसलेला आहे। त्यांचे विल जॅक्स, रायन रिकल्टन आणि कॉर्बिन बोसच हे खेळाडू त्यांच्या मायदेशी परतलेले आहेत। वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंडची मालिका आहे, त्यामुळे विल जॅक्स तिकडे पोहोचलेला आहे आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे। याच्या तयारीसाठी रायन रिकल्टन आणि कॉर्बिन बोसच त्यांच्या मायदेशी परतलेले आहेत। तर त्यांची रिप्लेसमेंट म्हणून जॉनी बेस्टो, चारित असलंका आणि रिचार्ड ग्रिसन हे मुंबईच्या ताफ्यामध्ये सामील झालेले आहेत। मुंबई इंडियन्सकडून जॉनी बेस्टो आणि चारित असलंका हे दोन्ही तर आपल्याला खेळताना दिसतील आणि अशी न्यूज येत आहे की दीपक चहरी या मॅचला मुकू शकतो। दीपक चहरी त्याच्या इंजुरीमुळे ही मॅच खेळू शकणार नाही अशी न्यूज येत आहे। तर किती खरे किती खोटे हे टॉस पडल्यावरतीच आपल्याला समजेल। तर जॉनी बेस्टो आज मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणार आहे। गुजरात टायटन्सलाही मोठा झटका बसलेला आहे। त्यांचा विकेटकीपर फलंदाज जॉनी बेस्टो हा त्याच्या मायदेशी परत आहे। त्याचीही इंग्लंड विरुद्ध मालिका असल्यामुळे तोही तिकडे गेलेला आहे। तर त्याची रिप्लेसमेंट म्हणून श्रीलंकेचा कुशल मेंडिस या संघाला गुजरात टायटन्सने आपल्या संघामध्ये घेतलेले आहे। तर दोन्ही टीमांना मोठे तगडे बसलेले आहेत। तर दोन्ही टीमपैकी कोणती टीम जिंकून क्वालिफाईड 2 मध्ये पंजाबचा सामना करेल आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा। मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा।